नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण काही गोष्टी इतक्या गृहीत धरतो बघा की त्याकडे पुरेसं लक्ष देत नाही. त्यापैकी एक म्हणजे आपल्या गंधाची संवेदना. जरा विचार करून बघा, सुगंधाला रंग नसतो, आकार नसतो, तो दिसत नाही, पण तो क्षणार्धात आपल्या मनाला स्पर्श मात्र करून जातो. पहिल्या पावसाच्या मातीचा वास, मोगऱ्याचा सुगंध, आईच्या स्वयंपाकाचा दरवळ किंवा एखाद्या जुन्या पुस्तकाचा वास. प्रत्येक गंधाबरोबर कितीतरी आठवणी नकळत जाग्या होतात. जणू त्या आठवणींना त्या सुगंधानेच हात धरून बाहेर आणलंय. ज्ञानेश्वर माऊलींनी एका अभंगात एका गोपीच्या तोंडून अशीच एक सुंदर सुगंधित गोष्ट सांगितली. त्या गोपीला जाणवलेल्या एका विलक्षण परिमळाची गोष्ट. साधारणपणे 750 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी हा अद्भुत अनुभव अवचिता परिमळू या अभंगात शब्दबद्ध केला. आजच्या अभंग डिकोडिंगमध्ये म्हणजे अभंग उलगडून सांगताना प्रत्येक शब्दामागचं सौंदर्य उलगडून पाहूया. तुमच्यापैकी अनेकांनी या अभंगाला उलगडून सांगण्याविषयी सुचवलं होतं. म्हटलं चला आपण सगळे मिळून ह्या सुंदर भक्ती रचनेचा आस्वाद घेऊया. सुरुवात करत असताना मला आपण ज्ञानेश्वर माऊलींची आरती म्हणतो ना, ती आठवते. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. किती सुंदर वर्णन आहे. पण जेव्हा माऊलींच्या घनु वाजे गुणगुणा किंवा अवचिता परिमळू यासारख्या विराण्या आपण ऐकतो, किंबहुना ज्ञानेश्वरी सारख्या तत्वज्ञानात्मक ग्रंथातील ओव्या वाचतो, तेव्हा त्यातील काव्य गुणाने भारावून जायला होतं, हो ना? त्यांचा अभंग म्हणजे कविता किंवा भावगीत आहे असंच वाटायला लागतं. त्यामुळे आरतीमध्ये म्हटल्याप्रमाणे आरती ज्ञानराजाच्या जोडीने आरती कविराजा असंही म्हणावंसं वाटतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज होते, कविराज होते, योगीराज होते. परमेश्वराचा साक्षात्कार त्यांनी अनुभवला होता. हा किती विलक्षण अनुभव असेल. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला कदाचित अशा अनुभवाची कल्पनाही करता येणं शक्य नाही. पण ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय कृपाळूपणे आपल्यासाठी ही वाट सोपी केली. परमेश्वर भेटीची ओढ आणि ती भेट घडल्यानंतरचा आनंदानुभव त्यांनी आपल्याला कळेल अशा सोप्या उदाहरणातून आणि अतिशय काव्यमय पद्धतीने मांडला. जसा की हा अनुभव. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये. गोपाळ कृष्णाच्या भेटीची आस तर गोपीच्या मनात आहेच. त्याची भेट मात्र होत नाहीये. येतो आहे असा काही निरोपही नाही. आणि एके दिवशी अचानक सुगंधाची एक झुळूक येते. वाऱ्याच्या त्या मंद झुळकीबरोबर जणू पाठोपाठ गोपाळ येत असल्याचा सुगंधी निरोपच आला आहे असं तिला वाटतं. पहिल्याच ओळीत आलेले शब्द बघा. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू. चारही शब्द कानाला अतिशय गोड लागतात नाही आणि अगदी समर्पक आहेत. भेटीसाठी मन आसुसलेलं असताना पण भेटीची आशा ध्यानी मनी नसताना वाऱ्याच्या झुळुकी बरोबर हलकासा सुगंध येतो, म्हणून तो अवचिता अचानक जाणवलेला. तो सुगंध तिच्या ओळखीचा आहे. आपल्यालाही आपल्या आवडत्या व्यक्तीची एक गंध स्मृती असते, हो की नाही? आईच्या पदराचा वास असाच असतो. तिला असाच सुगंध येतो. आपल्या लाडक्या गोपाळाच्या अंगाला लावलेल्या उटीचाच तो सुगंध असावा असं तिला वाटतं. नैराश्यावस्थेत त्याच्या भेटीची आशा जवळजवळ सोडून दिल्याच्या मनस्थितीत या झुळुकीमुळे पुन्हा आशेचा अंकुर उमलू लागतो. राम शेवाळकर या अभंगाचं सौंदर्य उलगडून दाखवताना म्हणतात बघा, माऊलींनी सुगंधासाठी सुवास, सौरभ यासारखे पर्याय वापरण्याऐवजी इथे परिमळ शब्दाची योजना केली आहे. कारण परिमळ शब्दामध्ये सूक्ष्मता आहे. इतर शब्दांमधून घमघमाट जाणवतो आणि घमघमाट हा घाऊक स्वरूपाचा असतो. आपलाही अनुभव असतो बघा. काही सुगंध जर खूप उग्र असले तर सुगंध असूनही त्रासदायक ठरतात. म्हणून माऊली तो सुगंध जाणवला हे कसं सांगतात? झुळकला अळूमाळू. झुळूक हे नाम आपल्याला ठाऊक आहे, पण माऊलींनी त्याचा वापर क्रियापदासारखा केलाय. झुळुकला. तो परिमळ झुळकी सरशी आला. झुळूक ही वायूची मंद लहर असते. इथे
भणाणता वारा नाही किंवा वाऱ्याचा सोसाटाही नाही. इवलीशी झुळूक आहे आणि तिच्याबरोबर तो मंद सुगंध आला आहे. रसिक व्यक्तीला सुगंधाचा शौक असला तरी तो बटबटीत नसतो, रुची संपन्न असतो. संवेदनशील माणसाच्या मनाची कळी खुलवीत इतपत अगदी हळूवार. त्यासाठी किती सुंदर शब्द आहे ना हा, अळूमाळू म्हणजे नाजूक. आता लगेच आरती प्रभूंच्या ये रे घनाची आठवण होते ना. ते लिहितात, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना, फुले माझी अळूमाळू वारा बघेत सुरगुळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना, ये रे घना. माझी नाजूक फुलं वाऱ्याच्या घुसमुसळ्या वाहण्याने चुरगळली जातील अशी त्यांची तिथे तक्रार आहे. अळूमाळू हा माऊलींचा शब्द त्यांनी किती छान वापरलाय बघा. कवींना अनेकदा सांगितलं जातं की शब्दसंपदा वाढवायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ते यासाठीच. खरंच मराठीचं इतकं लढिवाळ रूप माऊलींच्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळतं. ते वाचताना शब्दसंपदा तर वाढतेच, पण आपल्या मनाची तरल संवेदना टिपण्याची ताकद ही सुद्धा आपसूक वाढते. खरंच. आता इथे बघा हं, प्रियकराला आपली भेट गोपनीय राखायची, त्याच्यामुळे तो आल्याची खूण ही सुगंधासारखी नाजूक आहे, फक्त तिलाच कळेल अशी. उगीच मोठ्याने वर्दी देत तो आलेला नाही हा. त्याची चाहूल लागल्यावर आता तिने काय केलं? चाचरती बाहेरी निघाले, ठकची मी ठेले काय करू. सुगंधाने त्याची चाहूल लागली त्या सरशी त्याला पाहण्याच्या ओढीने ती धडपड करून अगदी लगबगीने उठते आणि उंबरठ्यात येऊन समोर एकटक पाहत स्तब्ध उभी राहते. चांचरती म्हणजे भीत ती बाहेर आली. झालं काय? झुळकी सरशी मंद सुगंध तर आला. तोच आला असणार असं तिला वाटलं. तिचं मन भेटीच्या आशेनं आनंदून गेलं म्हणून न राहून ती त्वरेनं उठली हे खरंय, पण नंतर तिच्याच मनात शंकांचे ढग आले असावेत. एवढ्याशा सुगंधाच्या सबबीवर आपण धावत सुटलोत, हा वेडेपणा तर नव्हे. सुगंध काय कशाचाही असू शकतो. आशा आणि निराशा, होय आणि नाही, जावे की नाही या द्वंद्वात तिचं मन हेलकावे खाऊ लागतं. आपण करीत आहोत ते बरोबर की चूक हे तिचं तिलाच ठरवता येईना. आत्मविश्वास नसला तरच माणूस चाचरत असतो. चाचरती या शब्दाच्या दोनदा केलेल्या वापरामुळे माऊलींनी तिच्या मनाची ओढाताण नेमकेपणाने सूचित केली. आणि बाहेर येऊन पाहते ते काय झाले? ठकची मी ठेले काय करू. त्याला पाहिले आणि फसलेच, बघतच उभी राहिले. आणि तिला तो कसा दिसला? तो सावळा सुंदरू कासे पितांबरू, लावण्ये मनोहरू देखियाला. पितांबर नेसलेला सावळा राजबिंडा असा तो तिला दिसला. किती सुंदर रूप त्याचं. ती हरवून गेली त्याला पाहता पाहता. बोधोनी ठेले मन तव झाले आन, सोकोनी घेतले प्राण माझे गे माय. बोधोनी ठेले मन या ओळीतील बोधोनी या शब्दाला बांधोनी असाही एक पाठभेद असू शकतो. त्याने तिचं मन आपल्या आकर्षणात बांधून टाकलं. त्यामुळे तिचं संपूर्ण शरीर इतकं निर्बल झालं की जणू त्याने तिचे पंचप्राणच शोषून घेतले असावेत. बरं, हे होतं आहे ना आहे तोच तो दिसेनासा सुद्धा होतो. त्यामुळे ती बिचारी क्षणात हुरळून येते, भुरळून जाते, पण दुसऱ्याच क्षणी हुरहुर लागते. तिचे देह, मन आणि वाणी हे तिन्ही त्या लबाडाने हिरावून घेतले आहेत. आणि म्हणून ती म्हणते, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा, तेणे काया मने वाचा वेधियले. तो खरंच आला होता की भास झाला हे तिला कळेनासं होतं, पण आपण त्याच्या प्रेमात अगदी वेडावून गेलो आहोत याविषयी मात्र तिची खात्री पटते. या अभंगाकडे अद्वैत दृष्टीनेही पाहिलं जातं की ती गोपी पूर्णपणे कृष्णमय झालेली आहे. ती काया मने वाचा त्याचीच झाल्यामुळे आता तिचे असे काहीच उरले नाही असाही अर्थ होतो. पण मला असंही वाटतं की या अभंगात कुठेतरी प्रतीक्षा या गोष्टीकडे लक्ष वेधलंय. भक्ती म्हणजे दुसरं काय? परमेश्वर भेटीची वाट बघणं आहे, भेटीची आस आहे. अल्लामा इक्बाल यांचा एक छान शेर मला इथे आठवतोय. माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक देख, मेरा इंतजार देख. वाट बघणं ही जणू भक्तीची परिसीमा आहे.
ह्या अभंगांना अमृतवाणी म्हटलं जातं ते किती सार्थ आहे. आपल्या मनाला अभंग आनंद तर देतातच, पण नवीन विचारांची, कल्पनांची पालवी ह्यातून फुलते. अर्थाच्या किती वेगवेगळ्या सुंदर छटा एकाच अभंगातून उमटतात. मला सांगा, तुम्हाला आषाढी एकादशीला कोणता अभंग ऐकायला आवडेल? आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुचवलेल्या नाट्यपद डिकोडिंग या कल्पनेचाही आम्ही विचार करतो आहोत. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अशाच कळवत राहा आणि ह्या विषयाची आवड असलेल्या तुमच्या आवडत्या व्यक्तींना हा भाग लगेच अगदी नक्की पाठवा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.